नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामध्ये एक मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। खरं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावानं जमीन नाही, ज्यांच्या नावानं सातबारा नाही, त्यांच्या नावानं नुकसान भरपाईचे जे आहे पैशाची उचल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। हे सगळं रॅकेट असून या संदर्भातली जी माहिती आहे कुहीचे राहणारे जे आहे बागेश्वर बंडे फेंडर यांनी ही सगळी माहिती जी आहे माहिती अधिकारात काढली आणि तो प्रकार सुद्धा उघडकीस झाला आहे। त्यासोबत आणखी एक शेतकरी आहे ज्यांच्या मुलीच्या नावानं खरं तर पैसे निघाले, मात्र त्यांच्या मुलीच्या नावानं कुठलीही शेती नाही। त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी जी मागणी आहे ते बागेश्वर सोबत येत आहे। अजित पवार गटाकडून तुमची काय मागणी आहे, नेमका काय तुमचा आरोप आहे आणि कशा पद्धतीचं सगळं रॅकेट आहे? बागेश्वर फेंडर उमरेड विधानसभा प्रमुख आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य, नागपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य। माझी एकच मागणी आहे की सन 2022-23 मध्ये जी अतिवृष्टी झाली त्या निमित्ताने शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत मिळावी म्हणून सर्वप्रथम मी या आपल्या महायुतीच्या सरकारचं मी अभिनंदन करतो। त्यांनी हेक्टरी 13,600 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे। त्यांनी एक घोषणा केली आणि त्यानिमित्ताने घोषणेचे पालन पण केले। पण आमच्या तालुक्यातील काही कर्तव्यनिष्ठ एक अकार्यक्षम अधिकारी वर्ग यांनी आमच्या तालुक्यासाठी 32 कोटी रुपये जे आले आहेत त्या 32 कोटीमधनं जवळपास त्यांनी मला वाटते का एक 4 ते 5 कोटीचा एक फ्रॉड केलेला आहे। कारण मला बरेचसे माहितीच्या अधिकारात जे विचारणा केली त्यामध्ये आढळून आला की एक 13 लोकांचे सातबारे काढले, 13 लोकांच्या सातबाऱ्यात 10 लोकांचे सातबारे मला बोगस आढळले। सर्वे नंबर ओरिजिनल शेतकऱ्यांचा आहे पण त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगसच्या शेतकऱ्यांचं नाव लावून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते करण्यात आले। माझी प्रशासनाला विनंती आहे, जिल्हा अधिकारी महोदयांना विनंती आहे आणि माझ्या सर्व नेत्यांना विनंती आहे अशा बोगस आणि एक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आपण तात्काळ कारवाई करावी। यांच्यावरती रिकव्हरी लावून पैसे तात्काळ त्या शेतकऱ्यांच्या जे अपेक्षित शेतकरी आहेत, जे वंचित असलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये त्यांची मुआवजा रक्कम जो निधी वळता झाला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे। शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या लोकांना पैसे दिले जात आहे, हे सगळं समोर आलेलं आहे। ते लोक ज्यांच्या नावावर पैसे आहेत ते कोण आहे असं वाटते आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडून आणलं? याच्यामध्ये मेन सूत्रधार तर मला वाटते तहसीलदार आहे, त्याच्यामध्ये मंडल अधिकारी आहे, त्याच्यामध्ये पटवारी आहे। या 3 लोकांची मोठ्या प्रमाणात सांगड आहे। एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी, जबाबदार अधिकारी हा तहसीलदार असतो आणि तहसीलदाराच्या अधिपत्याखाली काम करणारे हे तलाठी वर्ग असतो, मंडळ अधिकारी असतो। तर सर्वप्रथम दोषी कारण तहसीलदारच तो निधी त्या बँकेच्या अकाउंटमधून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फॉरवर्ड करतो, त्याच्या सहीनिशीच फॉरवर्ड होते। म्हणून त्याच्यामध्ये जरी त्यांनी तलाट्यांनी बोगस यादी जरी सादर केलेली असेल पण तरी पण तहसीलदाराच्या नजरेसमोरच ती यादी प्रकाशित झाली असावी असे माझा अंदाज आहे। किती कोटीचा हा घोटाळा आहे असं वाटते आणि कुठं कुठं झाले असेल? फक्त कुहीतच झाला की आणखी? माझ्या कुही तालुक्यामध्ये जवळपास मांडणी, मांगली, ससेगाव, चितापूर आहे, एक गोठणगाव आहे, इकडे चिपडी आहे, आंबाडी आहे आणि बरेच ससेगाव आहे, एक चन्ना आहे, तिथं एक गाव आहे आमचा ते मुसळगाव आहे, बरेचसे गाव आहेत। अजून मी एवढे सातबारे जर काढायला गेलो तर मला एक 10-20 हजाराचा चुना लावण्यापेक्षा मी 13च काढले। 13मधनं आता ही जबाबदारी ही प्रशासनाची आहे। जिल्हा अधिकारी महोदयांनी SIT गठीत करून हे सातबारे खरंच कोणाच्या नावाने आहेत, कोण लाभार्थी आहे ही चौकशी लावून यांची रिकव्हरी यांच्याकडनं करायला पाहिजे। पैसे आता तुमच्यासोबत आणखी एक शेतकरी आहे ज्यांच्या मुलीच्या नावानं खरं तर सातबारा नसताना काय, पण पैसे कुठं गेले, त्यांच्या खात्यात जमा नाही? हे माझे मित्र आहेत नामदेवराव लुटे, यांची मुलगी नागपूरला शिकत असते आणि सर्व यांची शेती यांच्याच नावाने आहे। पण मौजा चिपडी येथील शेतकरी दाखवून लाभार्थ्यांच्या यादी त्यांच्या मुलीचं नाव दाखवून तिच्या नावाने 1 हेक्टर 97 आर काही दाखवलं आहे, जवळपास 25-26 हजार रुपये। आम्हाला विश्वास नव्हता का दुसरा कोणी पल्लवी नामदेव लुटे असू शकते, पण जेव्हा आमच्या पोरीचा जर आम्ही अकाउंट चेकअप केला तर तिचा अकाउंट नंबर आणि या यादीतला अकाउंट नंबर सेम मॅच झाला। त्याच्यामुळे अजून आमची शंका बळावली का असे असंख्य हजारो शेतकऱ्यांच्या सोबत असा एक धोका झालेला आहे आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना जोड्याने मारलं पाहिजे असं माझा वैयक्तिक मत आहे। कुठेतरी तुमच्या मुलीच्या नावानं जमीन नसताना पैशाचं जे आहे ते दाखवले जातं, पण पैसे जमा झाले का? नाही, तिच्या खात्यामध्ये आम्ही चेक केलं बँकेमध्ये जाऊन सगळ्यांनी, पण तिच्या कोणत्याही अकाउंटला 1ही रुपया जमा झालेला नाही। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही जेव्हा भेटले तेव्हा काय सांगितलं आणि काय त्यांना? मी RDC साहेबांसोबत माझी भेट झाली, निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं का आम्ही चौकशी लावत आहे, काही अधिकारी तुमच्या तालुक्यात पोहोचलेले आहेत आणि पोहोचून ते कारवाई नक्की करणार आहेत, त्यांनी आश्वासन दिलं मला।
यामध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर येत आहे. ज्या पद्धतीने आहे की ज्यांच्या जमिनीच नाही त्यांच्या नावानं खरं तर सातबाऱ्यावर जे आहे नोंद दाखवण्यात आली आहे, सातबारा दाखवण्यात आला आहे, मात्र त्यांची शेतीच नाही आहे, अशा पद्धतीची घटना घडली आहे. मात्र हे सगळे पैसे गेले कोणाच्या घशात याचा शोध लागणे आता गरजेचं आहे. खरंच बोगस शेतकरी ते होते का, कोणी हा सगळा घोळ केला याची चौकशी व्हावी आणि त्या दोषींवर कारवाई व्हावी. कारण शेतकरी खरं तर अडचणीत असताना त्यांच्या नावावर अशा पद्धतीचे पैसे उचल करणे हा मोठा गंभीर प्रकार आहे, धक्कादायक प्रकार, आणि यावर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ते बागेश्वर फिंडर यांच्याकडून केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.